मोठी बातमी सध्या क्रिकेट विश्वातून समोर येते। पाकड्या साहिबजादाच्या आगाऊपणाची तक्रार करण्यात आली आहे। पाकडा हॅरिस रॉफ विरोधातही आयसीसी कडे बीसीसीआयने तक्रार केलेली आहे। तर पाकड्या क्रिकेटपटूंविरोधात बीसीसीआयने ही तक्रार केली आहे। भारत पाक सामन्यादरम्यान पाकड्यांचं आक्षेपार्ह वर्तन होतं। रफ आणि साहिबजादाने आरोप नाकारल्यास यावरती सुनावणी होईल। भारत आणि पाकिस्तानच्या आशिया चषक सामन्यात फरहान रफ अर्धशतक पूर्ण होताच बॅटने AK-47 चालवण्याची कृती केली होती। तर हॅरिस रॉफने सीमा रक्षण करताना राफेल विमान पाडल्याची खूण केली होती आणि याच विरोधात आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली असतानाच हॅरिस आणि साहिबजादा विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे। आयसीसीचे रेफरी रिचर्डसन यांच्या समोर ही सुनावणी होऊ शकते। त्यामुळे आता पाकड्या क्रिकेटपटूंविरोधात बीसीसीआयने आयसीसी कडे ही तक्रार केलेली आहे। साहिबजादा आणि हॅरिस रॉफ विरोधात ही तक्रार केलेली आहे। तर दुबई इथं झालेल्या आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये फलंदाज साहिबजादा आणि त्याचबरोबर गोलंदाज हॅरिस रॉफने आक्षेपार्ह कृती केली होती आणि भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता। याच विरोधात आता आयसीसी कडे बीसीसीआयने ही तक्रार केलेली आहे। तर जर साहिबजादा आणि रॉफने हे आरोप नाकारले तर त्यांच्यावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात या दोघांवरती कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर हॅरिस रॉफ आणि साहिबजादा विरोधात बीसीसीआयने आयसीसी कडे ही तक्रार केलेली आहे। पाकड्या क्रिकेटपटूंविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे।